दक्षिण जे असणारे त्रिवर्ग आहेत म्हणजे जळात राहणारे पाण्यात राहणाऱ्या जलचरांना मारून खायची, पृथ्वीवर असणारे वागणाऱ्यांना ही खायची वाढवाडून शान, आकाशातून एखादं उड्डाण करून चाललं तर त्याची नुसती सावली पडली तर गिळून टाकायची। अशा प्रकारे सर्वांना त्रिविध भूतांचे भक्षण करायचे आणि तिला मारलं आणि त्रिलोकात असणारा त्या ठिकाणी ते त्रिविध भूत होते म्हणजे आकाशातले, पृथ्वीवरले आणि पाण्यातले सर्वांसाठी मोकळा रस्ता समुद्रातला हनुमंतरायाने केलेला आहे। अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगितली, अशी कीर्ती केली, इथपर्यंत ख्याती केली, पुढे आणखीन काय कीर्ती केली आणि कशी कीर्ती केली ते हनुमंतरायाचं चरित्र आहे आणि हनुमंतरायाच्या कीर्तीचं वर्णन आहे। हनुमंतरायाची कीर्ती, हनुमंतरायाचं चरित्र ऐकत असताना अंगावरती रोमांच दाटून यावं अशा असणारी हनुमंतरायाची कीर्ती आहे। तिचं उदराचं असणार त्या ठिकाणी छेदन केलं आणि तिचा उद्धार केला, एवढीच विश्रांती हनुमंतरायाची आहे। पुढे अजून काय कथा आहे, काय कीर्ती आहे हनुमंतरायाची ती चांगल्या प्रकारे ऐका म्हटले। कथा कशी ऐकायची? कथा मनाच्या कानी ऐकावी आणि बोल बुद्धीच्या डोळा देखावी अशी कथा असणारी ऐकायची आहे। अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की सिंहिका असणारी जी राक्षसीन होती समुद्रातली, जो अडथळा निर्माण करीत होती, सर्वावरती संकट तिचं होतं, तिचं असणार त्या ठिकाणी विदारण केलं, ते असणार भय ती भीती नाहीशी केली आणि हनुमंतरायाची कीर्ती चौगुणे वाढली। 33 कोटी देव त्यांच्या कीर्तीचं वर्णन करतायत आणि लंकेमध्ये जाण्यासाठी हनुमंतरायाची चौपट शक्ती वाढलेली आहे। हनुमंतरायाच्या ठिकाणी साठोप आवेश निर्माण झाला लंकेला जाण्यासाठी, मोठ्या आवेशाने उड्डाण केलं आणि त्यावेळेस उड्डाणाची गती एवढी वाढली की लंका पाठीमागे राहिली आणि लंकेच्या पलीकडे पड लंकेमध्ये जाऊन उड्डाण पडलं। एवढा हनुमंतरायाचा आवेश आणि एवढ्या आवेशामध्ये असणारं उड्डाण केलेलं आहे। लंकेमध्ये उड्डाण गेलं तर पड लंकेमध्ये असणार त्या ठिकाणी जे राज्य करीत होते ती राक्षसी कोणचा नावाची राक्षसी आहे आणि त्या ठिकाणी घरघर नावाच्या राक्षसाची पत्नी आहे, रावणाची बहीण आहे। अशा प्रकारची तिची माहिती नाथराया तुम्हा आम्हा सर्वांना सांगतायत। राज्य देण्याचं काय कारण आहे
असं जर कुणी मनामध्ये शंका घेतात तर शंकेचं निवारण नात्राया करता येतं. म्हटले की इंद्रजिताचं आणि रावणाचं युद्ध लागलेलं होतं. असं तुंबळ युद्ध लागलं आणि त्या युद्धामध्ये घरघर नावाचा राक्षस इंद्राने मारला आणि इंद्राने तो मारल्यामुळं मेहुण्याला मारल्यामुळं बहीण असणारी त्या ठिकाणी रावणाची विधवा झाली. तिला दुःख झालं म्हणून पडलंकेचं राज्य असणार त्या कोणच्या नावाच्या रावणाच्या बहिणीला दिलं अशी कथा असणारी सांगितलेली आहे. इंद्राने दारुण म्हणजे भयानक युद्ध केलं आणि एवढा मोठा रावण असणारा जो स्वतःला असं समजायचा की त्रिभुवनामध्ये मी विजय, त्यावेळेस इंद्राने त्या रावणाला दातामध्ये तृण म्हणजे गवत धरायची पाळी आणले, हार पत्करायची वेळ आले. त्यावेळेस त्या ठिकाणी काय प्रकार घडला तो ऐका पुढे. त्यावेळेस त्या ठिकाणी रावणाची पाठराखण करण्यासाठी असणारा कुणी नव्हतं. कुंभकर्ण भाऊ ज्याच्या जोरावरती रावण मी करायचा तो कुंभकर्ण निद्रिस्त होता. शैना प्रधान दूर होते आणि तेवढ्यामध्ये इंद्राचं आणि रावणाचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये रावण हरावा तेवढ्यामध्ये कथा घडली. म्हटले की त्या ठिकाणी रावणाला असणार अपयश येणार, पराजय येणार, त्याला सहकार्य करायला कुणीच जवळचा माणूस नव्हता. तेवढ्यामध्ये रावणाचा मेहुणा असणारा त्या ठिकाणी घरघर नावाचा राक्षस पुढे आला आणि इंद्राशी युद्ध करू लागला. तेवढ्यामध्ये इंद्राने वज्र हाणलं आणि एका टोल्यामध्ये घरघर नावाचा राक्षसाचा भुगा करून टाकलेला आहे. शिवराजाची शक्ती इंद्रजित पावला गुप्त भक्ती आतर्क विचाराची युक्ती अमरपती दरीला देणे. प्रकार कसा झाला? घरघर नावाचा राक्षस त्या युद्धाच्या ठिकाणी पाडला गेला, मारला गेला. रावणाचा पराजय निश्चित. रावणाने दातामध्ये तृण धरलेला आहे. परंतु भगवान शंकराने दिलेलं वरदान कुणाला? इंद्रजिताला. तेवढ्यामध्ये इंद्रजित तिथं धावून आला आणि इंद्रजिताकडे अतर्क्य गती होती, गुप्त होण्याची गती होती. एका ठिकाणाहून आरोळी द्यायचा तर दुसरीकडून बाण मारायचा, एकूण बाण आले तर तिसरीकडे असणारा तो आवाज काढायचा, अशी त्याची अतर्क्य गती. आणि तिथपर्यंत इंद्रजित पोहोचला आणि त्या इंद्रजिताने इंद्राला पकडलेला आहे. अशा प्रकारची कथा सांगता येतात की पूर्वी त्याचं रावणाचा जो ज्येष्ठ कुमार आहे त्याचं नाव मेघनाद होतं. म्हणजे मेघाचा जसा आवाज येतो तशा प्रकारचा त्याचा असणारा नाद होता. मेघनाद हे त्याचं नाव होतं. परंतु त्या ठिकाणी रावणाच्या ज्येष्ठ कुमाराने इंद्राला बांधून शान इंद्राला पराजित करून
इंद्राला बांधून लंकेत आणलं आणि तेव्हापासून इंद्रजित हे नाव असणार प्राप्त करून घेतलेलं आहे. रावणाच्या निजासायासी नगर पडला रणभूमीसी त्यापासून प्रांतेसी दिदली राज्यासी पडलंका. हो, अशा प्रकारे सांगता येतं की रावणाच्या साह्याला, रावणाच्या सहकार्याला घरघर नावाच्या राक्षसाने आपल्या प्राणाची आहुती दिली आणि मनुष्यानं त्याच्या पत्नीला कोणत्या नावाच्या राक्षसनीला त्या ठिकाणी पडलंकेचं राज्य दिलं आणि त्याच पडलंकेमध्ये हनुमंतरायाचं उड्डाण गेलं आणि मनुष्यानं ही कथा सांगितलेली आहे. 14 शास्त्र निशाचरी शाबास. ठेविला कोणत्याच्या सेवेवारी अतिशयाची दुर्धारी निज झुंजारी खेचरा. हो, अशा प्रकारे 14,000 असणारे त्या कोणचेच्या सेवेस करता राक्षसनी ठेवलेले आहेत. त्याचबरोबर झुंजार असणारे वीर त्या ठिकाणी ठेवलेले आहेत की जेणेकरून जर कुणाचं परचक्र आलं तर त्याचं निवारण करता येईल अशी व्यवस्था सर्व केलेली आहे. ते पडलंका पडी पडी उत्तर स्रोताची आखडी हनुमंताची पडली उडी अति कडारी दुर्धरा. हो, अशा त्या पडलंकेच्या उत्तरेच्या दिशेला असणारी हनुमंतरायाची उडी पडली. अतिशय भयानक, अतिशय कडकडून उड्डाण आलं आणि लंका दचकली म्हटले. दुमा दुमला पडलंका पेटा हा. दुमा दुमी लंका त्रिकुटा निकुंभ बळसी कडकडाट अति उद्धट उठिला. हो, हनुमंतरायाच्या उड्डाणानं काय काय घडलं तर त्या ठिकाणी पडलंका दुमदुमली, त्या ठिकाणी निकुंबळा असणारे दुमदुमले, लंकेचे कूट असणारे जे कडे होते ते खाली खचून शानं पडले. पर्यंत हनुमंतरायाच्या लंकेची ताकद आहे. भूकंप लंका मादरी त्याने कापते नरनारी सीता आणली करणी चोरी देवणी नगरी भाऊ विघ्ने. हो, अशा प्रकारे भूकंप होऊ लागला. भूकंप कशामुळे होतात? परस्त्रीची चोरी करणे, अनाचार त्या ठिकाणी होणे म्हणून शाना भूकंप होतात. बघा, आपल्याकडे एक वेळेस भूकंप झाला होता 1993 ला. खिल्लारी असणार गुडूप झाली होती त्या भूकंपामध्ये. तसाच भूकंप लंकेमध्ये झाला. त्या ठिकाणच्या नर नारी असणाऱ्या थरथर कापू लागल्या आणि म्हणू लागल्या की जेव्हापासून निरपराधी सीतेला लंकेत आणून ठेवलं तेव्हापासून असे विघ्न वारंवार लंकेवरती येत आहेत. त्याने नादे पडा लंकेसी बाहेर धाविंडला राक्षसी तवा देखिले हनुमंतासी जपासी वेडिले. हो, अशा प्रकारे त्या ठिकाणी लोक दचकले, बाहेर आले पळत. काय आलं, काय घडलं म्हणून तर बघितलं तर हनुमंतरायाला बघितलं आणि असं ते भयानक स्वरूप बघितल्याबरोबर त्या लंकेतले राक्षस दचकलेले आहेत. हनुमंत बाल ब्रह्मचारी हा. पुरुषार्थ न करे स्त्रियावारी त्याने तो बांधवली खेचरी नेला भितरी पडलंके. अशा प्रकारची कथा सांगत असताना हनुमंतरायाची कथा सांगता येतं. हनुमंतराय कसे आहेत? बाल ब्रह्मचारी आहेत.
ते असणारे आपला पुरुषार्थ स्त्रियावरती असणारे दाखवत नाहीत किंवा करत नाहीत. त्या स्त्री मंडळाने हनुमंतरायाला बांधलं धरलं आणि पडलंकेमध्ये घेऊन गेलेले आहेत. हनुमंत रूपधरी सामान्य कवचा देखे दिना वदन लाविले देखोनी गळबंधने वानर कोणाचे हनुमंतरायाचं दीन वदन असणारं केलेलं पाहिटलेलं आहे. गळ्याला फासा टाकलेला त्या ठिकाणी